गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळाची भेट झाली। नाशिकच्या हॉटेलमध्ये सकाळी ही बैठक झालेली आहे। शांतिगिरी महाराजांनी कालच शिवसेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजनांची भेट घेतल्याने आता चर्चांना उधाण आले। आदरणीय शांतिगिरीजी महाराज मुद्दामून त्यांच्या भेटीसाठी मी आज त्यांच्या मठावर या ठिकाणी आलेलो होतो। त्यांनी कालच आपला नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांनी अपक्षही भरलेला आहे, शिवसेनेकडून ते भरलेला आहे। ते आग्रही आहेत की मी यावेळेला मला उभंच राहायचंय, मला उमेदवारी पाहिजेच आहे, मी जागा कोणत्याही पक्षाची घ्या। मग मी अपक्षही त्यांनी अर्ज केलेला आहे। निश्चित यामध्ये मतांचं कुठे विभाजन होऊ नये ही आमची भूमिका आहे। महाराजांना मी ते सांगितलेलं आहे। शेवटी आपलंच काम आम्हाला वरती करायचं आहे। दिल्लीला जाऊन मोदीजी पण आपलं तेच करतायत, म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न लवकर सुटेल। दारोदारी जाऊन प्रचार प्रसार झाला म्हणतो आपण, तो प्रचार प्रसार पूर्ण आम्ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि वास्तविक आमच्या भक्त परिवाराचा 1,88,000 आमचे भक्त परिवाराच आहेत या मतदारसंघामध्ये। बाबांची मागणी म्हणजे सर्व भक्त परिवाराची मागणी अशीच आहे की महायुतीने बाबांना तिकीट द्यावं, ही आग्रही भूमिका आमच्या सर्व भक्त परिवाराने घेतलेली आहे। कुणी तिकीट द्या अगर न देव, लढायचं आणि जिंकायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।